बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर सिद्धिविनायकला दमला असाल दर्शनाच्या रांगेत तर नक्की इथे एकदा व्हिजिट करा. महिलांना तर खास करून खूप आवडतं. चाट काउंटर म्हणजे जीव की प्राण आहे. हे स्टार्टिंग आहे, याच्यानंतरचा पिक्चर अभी बाकी आहे. पनीरची पीस बघा, सलाड आहे. मला वाटलं पहिल्यांदा की काहीतरी वेगळी स्वीट डिश आहे की काय. आणि जर कोण चायनीज लवर असेल तर त्याच्यासाठी पण इथे व्यवस्था आहे. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. मंडळी, मी आज तुम्हाला अशा एका प्रीमियम रेस्टॉरंटमध्ये घेऊन जाणार आहे जिथे 499 मध्ये तुम्हाला अनलिमिटेड बफे एन्जॉय करायला मिळणार आहे, आणि तो पण आपल्या सिद्धिविनायक मंदिराच्या अगदी शेजारी. आणि त्या रेस्टॉरंटचं नाव आहे उत्सव रेस्टॉरंट. आणि मंडळी, या बुफे मध्ये कोणकोणते पदार्थ तुम्हाला खायला मिळणार आहेत आणि त्यांच्याकडे अजून कोणकोणते व्हरायटी ऑफ डिशेस आहेत त्या सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवणार आहे. प्लस त्याचं एक्झॅक्ट लोकेशन, याचं टायमिंग, या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये मी कव्हर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आता आपण जाऊया अनलिमिटेड बुफे एन्जॉय करायला उत्सव रेस्टॉरंट मध्ये. चला. मंडळी, आता उत्सव रेस्टॉरंट मधला मी आता बुफे एन्जॉय करणार आहे. आणि बघा, सुरुवातीलाच इथे आतमध्येच एक चाट काउंटरची गाडी आहे बघा, मस्त वेगळी ठेला आहे आणि तिथे चाट आहे. आणि इथे बघू शकता तुम्ही, इथे बुफे सेटअप केलेला आहे पूर्ण. आणि आपण पहिलं इथे आलोय तर मेन महिलांना तर खास करून खूप आवडतं. चाट काउंटर म्हणजे जीव की प्राण आहे. तर इथे बघूया आता कोणकोणते वेगवेगळ्या व्हरायटीज ऑफ चाट्स आहेत इकडे. हा, एक नंबर प्रेझेंटेशन बघा ना. हे जे काही बाउल्स वगैरे आहेत, मेन आता टेस्ट. सर जी चालू कीजिए. एक नंबर सुरुवात. हा, मस्त. त्याच्यामध्ये बुंदी वगैरे टाकून, आणि पुरी पण बघा किती गरमागरम. थंडगार पाणी असंच लागतंय खाल्ल्यावर तर. हा, और एक हे स्टार्टिंग आहे, याच्यानंतरचा पिक्चर अभी बाकी आहे. हा, तर मी पाणीपुरी टेस्ट केली. तुम्हाला इथे या चाट सेक्शनला 3 प्रकार मिळणार आहेत: पाणीपुरी, शेवपुरी आणि दहीपुरी. आणि बघा ना किती टेम्पटिंग, आणि प्रेझेंटेशन आउट अँड आउट एक नंबर आहे. हा, एक टेस्ट करणार. आता ह्याच्यावरच सगळं मला सुरुवात करावी लागते. ओह, मला वाटतं ह्याच्यातून माझे पोट भरणार आहे, पण मी नाही, एक एकच खाणार आहे. मला ते पण टेस्ट करायचं सगळं. साईज बघा. हा, काय दही दही पाणीपुरी बघा, क्या बात आहे. जबरदस्त. एकदम थंडगार दही आहे, आणि त्याच्यामध्ये आंबट गोड शेव, आणि बाकीची जी काय फिलिंग आहे तर बाकी टॉप नॉच. अशी सुरुवात जर आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन केल्यानंतर झाली तर एकदम फर्स्ट क्लास. आणि आता मी वळतो बुफेकडे. हे अनलिमिटेड आहे, तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही खाऊ शकता, पण आपल्याला अनलिमिटेडचे पैसे वसूल करायचे आहेत. पाणीपुरी खाऊन कसं चालेल, बाकीचे आयटम दाखवतो तुम्हाला. चला. तर आता मी बुफेला सुरुवात करणार आहे. आणि इथे सेल्फ सर्व्हिस आहे. इथे बघा सूप पण आहे, आणि बाकीचे जे काय मेन कोर्सेस आहेत, स्टार्टर्स आहेत, सगळे सेटअप केलेले आहेत. प्लेट्स घेतो, बाउल्स पण घेतो. आणि हे बघा, पहिलाच कुरकुरीत पापड. हा, पाहिजे तेवढे अनलिमिटेड. आणि हे काहीतरी युनिक आहे, सलाड आहे, त्याच्यामध्ये भरपूर व्हेजीस आहेत. हे बघू शकता तुम्ही. थोडंसंच घेतो टेस्टसाठी. त्याचं नाव पण एकदम युनिक आहे.
व्हेज हवाई ऐसा काहीतरी आहे नाव त्याचं. त्याच्यानंतर आहे सुका भेंडी. ते बघा ना किती छान प्रेझेंटेशन आहे. सगळं मला दाखवायचं मी थोडं थोडं घेतोय. तुम्हाला हवं तेवढं तुम्ही घेऊ शकता. नंतर आहे पनीर काली मिर्च मसाला. मस्तपैकी त्यांनी कोथिंबीर वगैरे आणि क्रीम वगैरे आणि पनीरचे पीस पण बघा. आपल्याला 499 वसूल करायचे आहेत तर मग लाजायचं नाही, बिंदास. आणि हे बघा इथे हक्का नूडल्स सुद्धा आहे. शेजवानची ग्रेव्ही आहे. तर मी नंतर घेतो, पहिलं आपलं थोडंसं इंडियन फूडच टेस्ट करतो मी. आणि इथे बघा स्टीम राईस आहे, तो पण थोडासा घेतो मी. खूप छान एकदम मस्त वाटतंय घेताना. गरमागरम सगळे पदार्थ आहेत. आणि हा आहे राजमा मसाला. आहा क्या बात आहे, वाफा निघतायत एकदम. पीस बघा ना तुम्ही, राजमाचे केवढे मोठे मोठे आहेत राजमा. आणि इथे स्वीट आहे, ते मी तुम्हाला नंतर सांगतो कुठलं आहे ते. आता मी जाऊन बसतो. एवढं सगळं उभं नाही, आरामात. सिटिंग पण एकदम मस्त आहे. ॲम्बियन्स एवढं चिल्ड आहे, AC आहे आणि कम्फर्टेबल आहे एकदम. चला या. आणि हे बघा तुम्हाला बटर रोटी आणि साधी रोटी मिळणार आहे. आणि इथे ते बसल्यावर तुम्हाला सर्व करतात, कारण इथे AC असल्या कारणाने ते ठेवत नाहीत तिथे. ते आणून डायरेक्ट तुम्हाला टेबलवर सर्व करणार आहे. तुम्हाला हव्या तेवढ्या तुम्ही रोटी खाऊ शकता. सर मुझे एक और चाहिए बटर रोटी. येस. तर आता मी सुरुवात करतो. हे बघा हे चाट पण मी आणूनच ठेवलेलं आहे, पाहिजे तेवढं खा तुम्ही. हा हे कट करून देतात जेणेकरून गरमागरम तुम्हाला सर्व मिळेल आणि खायला मिळेल, एन्जॉय करू शकता. येस, बटर रोटी इज क्लिअर. बघा डिफरन्स तुम्हाला दिसतोच आहे एकदम. ती एकदम थोडी ऑइली दिसते आणि एकदम सुकी सुकी आहे. तुम्हाला जे हवे ते तुम्ही ट्राय करू शकता. मी पहिलं येतो पनीरकडेच. पनीरचे पीस बघा ना, क्या बात आहे दादा. ग्रेव्ही पण बघा खूप छान आहे आणि टेक्स्चर पण एकदम ठीक आहे. पनीर काळी मिरी मसाला म्हणजे याच्यामध्ये एवढी स्पायसी नाही आहे, पण जो आपण काळी मिरी म्हणतो त्याचा डॉमिनंट फ्लेवर येतो आहे, जास्त त्याचं प्रमाण आहे. पण मस्त आहे, टेस्टी वाटतं खाताना. पनीर बघूया आता. हां, पनीर पण बघा एकदम सॉफ्ट आहे, एकदम एक नंबर. पैसा वसूल. सगळे मेनू पहिले मी टेस्ट करणार, थोडे थोडे थोडे. नंतर मला जे आवडेल ते मी घेणार आहे. तुम्ही पण तसंच करा. पाणीपुरी खा, बिंदास खा, पण थोडीशी कमी खा. थोडं हे मेन आयटम आहेत, ह्याच्यात तुम्ही हवं तेवढं खा. आणि पनीर म्हटल्यावर तुटून पडायचंच भाई. तो बटर रोटी बरोबर मी ही भेंडी मसाला, सुका भेंडी आहे. आणि बघा ना किती छान. हा आपण घरी जशी बनवतो सुकी, एकदम ती सुकी असते. पण ही ते थोडीशी त्याच्यामध्ये एक वेगळी म्हणजे मसाला वापरलेला आहे, त्यामुळे एकदम अशी सुकी नाही आहे. त्याच्यामध्ये थोडंसं म्हणजे मसाला वापरल्यामुळे टेस्ट पण खूप छान येते त्याची. तर आपण मस्त आहे. आजचे मेनू तर मस्त आहे आणि मेनू चेंज होत असतात दर दिवशी. आणि हे सलाड जरा बघूया आपण. हे थोडं युनिक सलाड, व्हेज हवाई असं काहीतरी होतं. त्याच्यामध्ये हे बघा, हे जे तुम्हाला येल्लो दिसतंय ना, हे कॅप्सिकम आहे. ग्रीन पण कॅप्सिकम आहे. आता टेस्ट करूया. कोथिंबीर वगैरे मारून आणि सलाड आहे. मला वाटलं पहिल्यांदा की काहीतरी वेगळी स्वीट डिश आहे की काय, पण त्यांचं बघितल्यानंतर मला कळालं की हे दिस इज सलाड. युनिक आहे खरोखर, कारण ह्याच्यामध्ये कॅप्सिकम आहे, पायनॅपल सुद्धा आहेत, पायनॅपलचे पीसेस आहेत.
दही आहे आणि एक मस्त वेगळंच एक सलाड मला आज टेस्ट करायला मिळालं. याच्या आधी काय मी कधी ट्राय केलं नव्हतं, पण खूप टेस्टी आहे. एक नंबर. कुरकुरीत पापड मी थोडंसं साईडला ठेवतो, कारण माझं फेवरेट मला आता टेस्ट करायला मिळणार आहे, तो म्हणजे राजमा चावल. एक नंबर. येस, सर्विस पण खूप छान आहे, पटापट. आता मी टेबलवर बसलो आहे, तर ते रोटी लगेच मी प्लेट ठेवायच्या आधी ते सर येऊन उभे राहिले की तुम्हाला रोटी सर्व करायची म्हणून. सर्विस छान आहे इथलं. जर तुम्ही ॲम्बियन्स बघाल ना, टॉप नॉच दादा. ॲम्बियन्स बद्दल प्रश्न नाही. किती पण तुमच्या डोक्यावर टेन्शन असेल, काही असेल, आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर सिद्धिविनायकला दमला असाल दर्शनाच्या रांगेत, तर नक्की इथे एकदा व्हिजिट करा. अगदी 2 ते 4 मिनिटाच्या अंतरावर हे उत्सव रेस्टॉरंट आहे. आता मी वळतो माझ्या फेवरेट डिशकडे, राजमा चावल. हा, क्या बात. आणि राईस पण बघा एकदम खिला खिला एकदम, आणि राजम्याची जी ग्रेव्ही आहे ती पण एकदम थिक आहे. हा, प्रॉपर राजमा कुक झालेला आहे आणि मस्त लागतो. काय तुम्हाला सांगू ना, माझा तर फेवरेट आहे राजमा. पण ह्यांनी पण बनवलाय ना तो खूप छान. मस्त. म्हणजे यांच्याकडे तुम्ही बघितलं तर 3 ह्याच्यामध्ये डिवाइड झालेला आहे तो बुफे. पहिला आहे तो चाट सेक्शन आहे, नंतर आहे आपले जे इंडियन फूड आहे जे आपण घरी नॉर्मली बनवतो. पनीर आहे, भेंडी मसाला आहे, राजमा चावल आहे, रोटी आहे. आणि जर कोण चायनीज लवर असेल तर त्याच्यासाठी पण इथे व्यवस्था आहे. आणि चायनीजमध्ये पण आहे, तिथे सूप आहे, नूडल्स आहेत आणि ग्रेव्ही पण आहे. ग्रेव्हीमध्ये पण तुम्हाला मिळणार आहे तिथे. तर मी चायनीजचे मेनू घेऊन आलेलो आहे आणि इथे सूप आहे, हक्का नूडल्स आहे आणि ही शेजवान ग्रेव्ही होती. आणि इथे बघू शकता तुम्ही गरमागरम सूप आहे, वेगवेगळे वेजीस आहेत त्याने कटिंग करून टाकलेलं. तर टेस्ट करून बघूया. हां हां हां, सूप असल्या कारणाने जो टोमॅटोचा म्हणजे जी काय प्युरी आहे त्याचा फ्लेवर खूप छान, म्हणजे डॉमिनंट येतो, जास्त त्याच्यात पंच येतोय. हां, हे आहे हक्का नूडल्स आणि त्याच्यावर मी ही शेजवान ग्रेव्ही टाकलेली आहे. हे टेस्ट करण्याआधी मी तुम्हाला या उत्सव रेस्टॉरंटबद्दल थोडीशी माहिती देतो. हे जुनं रेस्टॉरंट आहे, पण आता 3 वर्ष झाले हे बंद होतं. त्याच्यानंतर नव्याने पूर्ण रिन्युएट करून खूप छान रीतीने पुन्यांदा ग्राहकांच्या आणि खवय्यांच्या भेटीसाठी त्यांनी ओपन केलेलं आहे. आणि इथलं ॲम्बियन्स एकदम मस्त आहे, चिल्ड वातावरणामध्ये. मस्त मोठमोठ्या LED लावलेल्या आहेत. मॅच असतील तर तुम्ही बघू शकता इथे जेवता जेवता. आणि याचा टायमिंग आहे, जो बुफेचा आहे तो सकाळी 12 वाजल्यापासून 3:30 वाजेपर्यंत आणि रात्री 7:30 वाजल्यापासून 11:30 वाजेपर्यंत हे जे उत्सव रेस्टॉरंट आहे हे पूर्णपणे चालू असणार आहे तुमच्यासाठी. तर तुम्ही नक्की या इथे. तर मी आता पुन्हा वळतो हक्का नूडल्स आणि शेजवान ग्रेव्हीकडे. हां हां, किती फ्रेश, जबरदस्त. टेस्ट करूया आता. मस्त, सुपर सॉफ्ट नूडल्स आहेत. आणि जी नॉर्मली बाहेर तुम्ही बघितली असेल रोड साईडला वगैरे जी चायनीज ग्रेव्ही असते किंवा शेजवान ग्रेव्ही, तसं नाही आहे. एकदम प्रॉपर जो सॉसेस आहेत, प्रॉपर इथे वेल ट्रेंड शेफ आहेत. मस्त इथे तुम्हाला एकदम क्वालिटी फूड तुम्हाला एन्जॉय करायला मिळणार आहे. जबरदस्त. असं चायनीज मी अजूनपर्यंत कमीच ठिकाणी चांगल्या रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला खायला मिळेल जे इथे आहे. मस्त. आता मी येतो स्वीटकडे. आणि इथे स्वीट बघा, आज काहीतरी त्यांनी फेटा म्हणून बनवलेला आहे. बघूया आता टेस्ट करून. ड्रायफ्रुट्स वगैरे टाकलेले आहेत त्याच्यामध्ये.
मस्त किसलेलं खोबरं आहे, ड्रायफ्रुट्स आहे आणि हा जो आहे हा भोपळा आहे. क्या बात आहे. पण खाताना असं तुम्हाला वाटतच नाही, की तो भोपळा आहे म्हणून. मस्त त्यांनी वरती जे किसलेलं खोबरं वगैरे टाकून त्याला फेटा बनवलेला आहे आणि मस्त ड्रायफ्रुट्स वगैरे आहेत. आणि हे बघा अजून एक वेगळाच पेढा आहे बघा ग्रीन कलरचा, तो पण टेस्ट करूया आता. त्याच्या आतमध्ये काय बघूयात हवं. त्याच्यामध्ये आतमध्ये बघा फिलिंग दिलेली आहे त्यांनी, ही पण तशीच आहे बहुतेक. जे किसलेलं खोबरं आहे आणि त्याच्यामध्ये हा जो आहे मावा आहे त्याच्या आतमध्ये, मध्ये जी फिलिंग आहे या स्वीटमध्ये मावा आहे. क्या बात आहे. मस्त. हे जे काय स्वीट आयटम आहेत फेटा मस्त एकदम जबरदस्त. बाहेरची जे काय ही लेअर आहे ती पूर्ण अशी करंची येतोय थोडासा आणि आतमध्ये मस्त नरम नरम मावा. मस्त. तर मंडळी या उत्सव रेस्टॉरंटचं मी तुम्हाला एक्झॅक्ट लोकेशन सांगतो. सिद्धिविनायक मंदिरापासून तुम्हाला टुवर्ड्स त्यांचं मेट्रो स्टेशन आहे तिकडे यायचं आहे आणि रवींद्र नाट्य मंदिरच्या प्रिमायसेसमध्येच हे रेस्टॉरंट आहे उत्सव रेस्टॉरंट. आणि खूप छान असं तिथे लॉन आहे व्यवस्थित, त्यामुळे तुमची जी काही लहान मुलं असतील त्यांना खेळायला पण जागा आहे. आणि हॉटेलचा ॲम्बियन्स आउट अँड आउट तुम्हाला सांगतो 10 out of 10 आहे. सिटिंग अरेंजमेंट, सर्व्हिस, सगळ्या गोष्टी आणि फूड क्वालिटी तर टॉप नॉच. तर माझ्याकडनं तर रेकमेंडेशन आहे, तुम्ही जर सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी येत असाल गणपती बाप्पाच्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर तुमच्या फॅमिलीसोबत फ्रेंड्ससोबत जर तुम्हाला चांगलं फूड एन्जॉय करायचं असेल तर तुम्ही नक्की उत्सव रेस्टॉरंटमध्ये येऊ शकता. इथे सकाळच्या वेळेला आलात तर तुम्हाला अनलिमिटेड बुफे आहे, अलाकार्ट सिस्टमसुद्धा आहे 499मध्ये. अलाकार्टची तुम्हाला जे काय तुम्हाला मेनू आहे तिथे मल्टी क्युझिन रेस्टॉरंट असल्या कारणाने भरपूर सारे व्हरायटीज ऑफ फूड्स आहेत, तुम्ही एन्जॉय करू शकता. संध्याकाळच्या वेळेला आलात तर तुम्हाला 499ची जी काही इथे अनलिमिटेडची सुविधा आहे ती नाही आहे, अलाकार्ट सिस्टम आहे. तर मंडळी हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.